विदर्भ हे राज्यामधल्या गुंतवणुकीचं नवं डेस्टिनेशन बनतंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी आज नागपूरमधल्या खासदार औद्योगिक महोत्सवात विदर्भातल्या गुंतवणुकीची यादीच वाचून दाखवली। पाहूयात। ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सवाचं नागपूरमध्ये उद्घाटन करण्यात आलं। यावेळी फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीबद्दल माहिती दिली। महिंद्रा कंपनी नागपूरमध्ये 15,000 कोटींची गुंतवणूक करत ऑटोमोबाईल प्रकल्प उभा करणार आहे। महिंद्रा नेक्स्ट जनरेशन ईव्ही आणि इतर वाहन निर्मितीचा हा प्रकल्प असणार आहे। महिंद्रा कंपनी ही विदर्भात 15,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। या कंपनीसाठी लागणाऱ्या सप्लायचा प्रकल्प महिंद्रा कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उभा करणार आहे। 2028 पासून महिंद्रा अँड महिंद्राच्या नागपूरमधील प्लांटमधून उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे। टाटा एरोस्पेस नागपूरमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार आहे। औद्योगिक विकासासाठी लवकरच नागपूरमध्ये आणखी 5,000 हेक्टर जमिनीचं अधिग्रहण केलं जाणार आहे। आशियातील सर्वात मोठं एव्हिएशन स्कूल अमरावतीमध्ये निर्माण केलं जातंय। येणाऱ्या जुलै महिन्यात त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे। गडचिरोलीमध्ये देखील विमानतळाचं काम सुरू असून गडचिरोलीचं एअरपोर्ट गेटवे टू साऊथ इंडिया अशा स्वरूपात विकसित केलं जाणार आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प विदर्भामध्ये करता येणार आहे। भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीला 500 किलोमीटर लांब असलेली बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीशी जोडण्यात येणार आहे। महिंद्रा अँड महिंद्रा ही अतिशय आधुनिक नेक्स्ट जेन अशा प्रकारचं जे त्यांची कार आहे, SUV आहे, तिची फॅक्टरी इथे टाकते। ही इंटिग्रेटेड फॅक्टरी असेल ज्यातनं EV कार्स, नेक्स्ट जेन कार्स आणि त्यासोबत ट्रॅक्टर्स अशा दोन्ही गोष्टी असतील। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये देखील ते इन्व्हेस्टमेंट करतायत। जवळपास 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 1600 एकर जागा आम्ही त्यांना देतो। यामुळे मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट तयार होणार आहे।